श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। सध्या कार्तिक महिना सुरू आहे। कार्तिक महिना हा भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजेच नारायणांना समर्पित आहे। या कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णू यांची आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी सेवा आपण करायला हवी। पण सेवा काय करावी, विष्णूंची सेवा ही आणि का आणि कशासाठी करावी, तर बघा आपण प्रत्येक जण पैशासाठी धनसंपत्तीसाठी माता लक्ष्मीची उपासना करत असतो। भले श्रीयंत्राची आपण आपल्या देवघरात स्थापना करत असू, श्री सुक्तमचा पाठ करत असू, वैभव लक्ष्मीचे व्रत करत असू किंवा अजून आपण काहीही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असू, पण माता लक्ष्मी आपल्याकडे चंचल राहत नाही। या सर्व सेवांचा, या सर्व उपायांचा आपल्याला फायदा होतो, पण तो तात्पुरता। म्हणजे काही दिवस असं वाटतं की आमचा उद्योगधंदा व्यवसाय खूप चांगला चालू आहे, पैसा येतोय, पण काही काळाने याचा प्रभाव कमी होताना आपल्याला दिसतो। असं का होतं? कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही। मग माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजे नारायणांची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। असं का? अशी एकच जागा आहे की जी माता लक्ष्मी कधीही सोडून जात नाही। ती जागा म्हणजे जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे, जिथे भगवान श्री हरी श्री विष्णू आहेत तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते। ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही। म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे। तसं तर आपण वर्षभर करू शकतो, पण हा महिना जो आहे भगवान श्री हरी श्री विष्णू नारायणांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली मानला गेलेला आहे। त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायला हवी। भगवान विष्णूंची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे ती आहे विष्णू सहस्त्रनाम पठण। पण विष्णू सहस्त्रनाम म्हणजे त्याच्यामध्ये आहे तरी काय? का बरं विष्णू सहस्त्रनामाचा आपण पाठ करावा? तो कोणत्या वेळेत करावा? विष्णू सहस्त्रनाम जर आपल्याला म्हणता येत नसेल, बोलता येत नसेल तर काय करावं? अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या 1000 नावांचा आहे। विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे। बघा, हे माहित होतं का? जी माहिती आपल्याला माहित नाहीये ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते। ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूंना विश्वाचा संचालक मानले जाते। भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात। त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमच्या जीवनाचे खूप जे दुःख आहेत, कष्ट आहेत ते दूर होतात आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखी होतं। आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे। म्हणून भगवान विष्णूंची उपासना करणाऱ्यांचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे हे सर्वात प्रभावशाली आणि फलदायी मानले जाते। असे म्हटले जाते की जे विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते, त्यांचे लाखो दुःख दूर होतात। परंतु विष्णू सहस्त्रनाम पठण करण्याचे अनेक नियम सुद्धा आहेत, ते आपण ध्यानात घ्यायला हवेत आणि त्याचं पठण, त्या नियमांचं आपण पालन करायला हवं। विष्णू सहस्त्रनामात परमेश्वराच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। त्यातील श्लोक व्यक्तींसाठी खूप प्रभावी आहेत। त्याच्या 1000 नामांचे ध्यान केल्याने माणसाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते। असे मानले जाते की जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्यास नक्कीच फायदा होतो। परिणामी योग्य जीवनसाथी शोधण्यात मदत मिळते। त्याचे नियमित पठण केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती, तणाव, डिप्रेशन दूर होतं। विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण केल्याने अनेक आजार सुद्धा बरे होतात। प्रत्येक ग्रह, नक्षत्र त्याच्या अद्भुत श्लोकांद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो। बृहस्पतीचे दुःख दूर करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते। बुध सुद्धा तुम्हाला त्रास देत असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे योग्य ठरेल। जर एखाद्या व्यक्तीला बुध ग्रहाशी संबंधित काही समस्या असेल किंवा गुरु ग्रह त्रास देत असेल, नकारात्मक प्रभाव त्याचे आपल्याला मिळत असतील किंवा ज्या लोकांचा गुरु नीच आहे किंवा राहू सोबत आहे
त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा. गुरुग्रह कुंडलीत 6व्या 7व्या किंवा 12व्या स्थानी असेल तरीही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. आपल्याला सकारात्मक परिणाम बघायला मिळेल. नियमित विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते, पैसे कमावण्याचे मार्ग खुले होतात. विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने मनशांती मिळते. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. संतान प्राप्तीचे योग निर्माण होतात व संतान प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आता विष्णू सहस्त्र नाम पठण करण्याचे नियम काय आहेत? विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपण आपल्या सोयीनुसार केव्हाही करू शकतो, परंतु सकाळी सूर्य उदयाच्या वेळी हे विष्णू सहस्त्रनाम वाचणे अतिशय उत्तम मानले आहे. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी आपलं शरीर जे आहे ते स्वच्छ ठेवावं, म्हणजे स्नान वगैरे करूनच, आणि सूर्योदयाच्या वेळेला जर आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर खूप उत्तम आहे. भगवान श्री हरी श्री विष्णू व माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे. सूर्य उदयाच्या वेळी पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान श्री हरी श्री विष्णू यांची कृपा राहते. आता हे पठण करण्याची एक विशिष्ट पद्धती सांगितली आहे. ती काय आहे? विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करताना मंदिरात किंवा जिथे आपलं घरामध्ये देवघर आहे त्या देवघराच्या ठिकाणी जल म्हणजे पाण्याचा एक कलश भरलेला ठेवावा. म्हणजे कलशाची जो आपण कोणतीही पूजा वगैरे मांडताना कलश मांडतो ना, तसा कलश मांडावा असे मानले जाते. हा कलश ठेवल्याशिवाय विष्णू सहस्त्रनामाचा पाठ पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. कलशाच्या वर आपण नारळ आणि आंब्याची पाने ठेवून विधिवत पूजा करून पठण केल्यानंतर भगवंताला म्हणजेच भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य भगवान श्री हरी श्री विष्णूंना दाखवायचा आहे. पठणानंतर भगवान विष्णूंची आरती करून विष्णू सहस्त्रनामाची सांगता करून आपला तो जो प्रसाद आहे तो आपण घरातील सर्वांनी खायचा आहे. असे मानले जाते की पिवळा रंग भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे. त्यामुळे जेव्हाही आपण घरी विष्णू सहस्त्रनामाचे संकल्पयुक्त किंवा आपण ठरवू की मी 11 दिवस 21 दिवस पाठ करणार आहे, तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की स्वच्छ स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालून आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायला हवा. आणि पिवळ्या कलरची एखादी वस्तू किंवा मिठाई त्याचा नैवेद्य आपण भगवान श्री हरी श्री विष्णू यांना आपण दाखवायला हवा. याचे चांगले परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचे पठण खूप फलदायी असते आणि त्या व्यक्तीला विष्णूसह माता लक्ष्मीचा सुद्धा विशेष आशीर्वाद मिळतो. जेव्हा आपण विष्णू सहस्त्रनामाचे पठण करतो तेव्हा त्याचा योग्य उच्चार हवा. हा मजकूर संस्कृत भाषेत असल्याने त्याचे पठण करणे थोडेसे कठीण जाते, परंतु भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य उच्चारांसह आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला पाहिजे. वेळ कमी असल्यास किंवा संस्कृत वाचनात जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण त्यावेळेला विष्णू सहस्त्रनामाचा पाठ ऐकू सुद्धा शकतो. रोज विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने मनशांती मिळते. आपले मन शरीर तणावमुक्त ठेवण्यासाठी हा एक खूप प्रभावशाली असा मार्ग आहे. आणि याही पेक्षा मी तुम्हाला अजून एक सांगते की तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम ऐकणंही होत नाही आणि तुम्हाला म्हणणंही होत नाही कारण ते संस्कृत आहे, अवघड आहे, तर मग अशा वेळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकता. हा संपूर्ण कार्तिक महिना सकाळी सूर्य उदयाच्या वेळी आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकतो किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल तर आपण व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करू शकता. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी मधील म्हणा किंवा संस्कृत मधील म्हणा, पण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता कारण हे या महिन्यामध्ये ही सेवा करणं अतिशय प्रभावशाली मानलं गेलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.